केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांचा ग्रीन कॉरिडॉर आता पाहायला मिळाला। अपघातग्रस्त पुणेकराला तातडीने पोर्ट ब्लेअरहून पुण्यात आणलं। एअर ॲम्ब्युलन्सची उपलब्धता करून दिल्यामुळे रुग्णावर तातडीने उपचार झाले। पुणे विमानतळ ते पुणे हॉस्पिटलचं अंतर अवघ्या 13 मिनिटात पार करण्यात आलं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, नेमका काय हा सगळा घटनाक्रम आहे आणि हे जे 13 मिनिटात अंतर पार झालेलं आहे ते मूळ अंतर नेमकं किती एरवी पार करण्यासाठी लागतं आणि रुग्णाला नेमका कसा फायदा या सगळ्या सेवेचा झाला? रिद्धी सिंहगड रोडवरील लोहपात्री कुटुंबीय ते अंदमान निकोबार पोर्ट ब्लेअरला फिरायला गेलेले होते। मात्र त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील शोभना लोहपात्री यांचा एक छोटा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झालेल्या होत्या। मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने त्यांना एअरफोर्सच्या मदतीने पुण्यात आणण्यात आलं। मात्र त्यांच्यावर उपचार करणं गरजेचं होतं। त्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे विमानतळ ते पुणे हॉस्पिटल हा ग्रीन कॉरिडॉर तयार केलेला होता। त्यामध्ये 13 मिनिटांमध्ये पुणे विमानतळावरून पुणे हॉस्पिटल पर्यंत त्यांना आणण्यात आलं आणि ही सगळी मदत जी आहे ती मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांनी केलेली आहे। त्या अंतर कापण्यासाठी साधारण 1.5 तास ते पाऊण तास लागतो जर ट्रॅफिक नसेल तर। मात्र काल जे पुणे पोलिसांनी हा सगळा ग्रीन कॉरिडॉर तयार केला आणि अवघ्या 13 मिनिटांमध्ये या लोहपात्री कुटुंबियांना ही सगळी मदत झाली आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आता ते पुणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन मुरलीधर मोहोळ यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आता आभार मानण्यात आलेले आहेत। रिद्धी, बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।